हा कोड तर 2023 चा आहे. कोण कोण म्हणजे बिल्डर कंपनीचा आहे. करंट अकाउंट आहे. एसएस बिल्डर करून तुम्ही सांगितलं तेव्हापासून मी त्याच्या घरावर नजर ठेवून तो आता तावडीत सापडला. 8 टाका याचा कोणाशी कॉन्टॅक्ट होऊ देऊ नका. तुम्हाला कळतं का म्हणजे की हा आपल्याचा आहे. डायरेक्टली उद्या कोर्टात घेऊया. ओके चले चल ठीक आहे. तू सोडून बघ. त्या सरंजाने आपल्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवल्या होत्या अर्जुन. तुम्ही काल बोलल्या की आपण एका फटक्यात जिंकू पण शकतो, एका फटक्यात हारू पण शकतो. या ऐकल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही. रात्रीसारखं ह्या खुशीवर त्या खुशीवर त्या खुशीवर त्या खुशीवर मी सुद्धा रात्रभर हाच विचार करते की अर्जुनचा शेवटचा वार काय असणार. असा कुठला पुरावा आहे जो त्यांनी लपवून ठेवला. त्याच्याकडे खरंच असलं काही असेल तर तुम्ही काय करणार आहे? नाही म्हणजे आपण साक्षीला वाचवणार कसं? ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कोर्टात सगळीच जण जमलेली असतात. त्याच वेळेला अर्जुन पहिल्यांदा मिस साक्षी शिकरे यांना कळघरामध्ये यायला सांगतो. साक्षी आता समोर आलेली असते. दामिनी तर प्रचंड घाबरलेली असते आणि त्याच वेळेला आता अर्जुन आता अजून कोणते पुरावे आणतो आणि कसं सगळं सिद्ध करतो हेच खरं तर दामिनीला माहिती असतं आणि त्यामुळे दामिनी प्रचंड घाबरलेली असते. आता पहिल्यांदाच मिस साक्षी तिला प्रश्न विचारला जातो आणि तिला म्हटलं जातं की मला सांगा, तुम्ही तर इतके दिवस सांगताय की तुम्ही आश्रमात नव्हता गेलात, मग 13 जानेवारी ज्या दिवशी तुम्ही आश्रमात असल्याचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत. त्यावर आता साक्षी म्हणत असते की मी तुम्हाला शेवटपर्यंत तेच सांगेन, मी आश्रमात गेले नव्हते, माझं कोणतंही स्टेटमेंट बदलणार नाही. पण त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की मी जे काही पुरावे आतापर्यंत कोर्टात सादर केले आहेत त्यामध्ये तुम्हाला तर चांगलंच आठवतंय मी काय काय आतापर्यंत तुमच्या विरोधात कोर्टात सादर केलं होतं. त्याच वेळेला आता तो तिला पुन्हा एकदा रिपीट सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून घडलेल्या त्या सांगू लागतो. त्याने कोर्टामध्ये दाखवलेलं सीसीटीव्ही फुटेज, त्याचसोबत अनेक गोष्टी, म्हणजेच त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की सगळ्या काही साक्षीच्या विरोधात असतात आणि ते सगळं काही त्याने जेव्हा दाखवलेलं असतं तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का जो आहे तो साक्षीला बसलेला असतो. आणि त्याच वेळेला बाहेर बसणारे जे काही वकील असतात आणि त्याचसोबत तिथे असणारे हवालदार ते सुद्धा आता चर्चा करत असतात आणि ते आता म्हणत असतात की नाही, जे काही होणार आहे ते खरंच एकदम डेंजरस होणार आहे. म्हणजेच आज काही झालं तरी अर्जुनच केस जिंकणार आहे. पण तिथे असणारे काही वकील जे आहेत ते म्हणत असतात की नाही, आजची केस तर दामिनी मॅडमच जिंकतील असा त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो आणि म्हणूनच ते त्याबद्दल बोलत असतात. तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतो की साक्षी जी आहे तिच्यामध्ये सुद्धा आता कॉन्फिडन्स आलेला असतो, कारण दामिनीने थोडं का होईना आता तिला बरंच शिकवलेलं असतं आणि म्हणूनच दामिनीने शिकवल्याप्रमाणे ती आता म्हणत असते आणि बोलते की तुमच्या हाती जे काही रिपोर्ट्स लागले आहेत त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी ग्लिच सुद्धा असू शकतोच ना. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, सुरुवातीपासून मी तुम्हाला हेच सांगते की मी आश्रमात गेले नव्हते, तरी सुद्धा तुम्ही त्या मतावर ठाम आहात आणि मला सारखं टॉर्चर करताय. पण माझं मत बदलणार नाहीये. त्यावर मी आधीच कोर्टाला रिपोर्ट दिले आहेत असं देखील अर्जुन म्हणतो. पण ते रिपोर्ट काहीतरी चुकीचे सुद्धा असू शकतात. पण टेलिकॉम कंपनीकडून घेतलेले रिपोर्ट हे कसे काय चुकीचे असू शकतात? आणि वर मी सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतलेली आहे, म्हणजेच त्याबद्दलची पूर्ण माहिती काढून घेतल्यानंतरच ते रिपोर्ट मी कोर्टात दाखल केलेले आहेत. तरी सुद्धा अजूनच साक्षीचा खोटारडेपणा हा वाढत चाललेला असतो. म्हणूनच जज जे असतात ते सुद्धा आता साक्षीला म्हणत असतात, मी साक्षी शिकरे, तुम्ही आतापर्यंत कोर्टाची दिशाभूल केलेली आहे, पण आता हे सगळं प्रकरण थांबवा, कारण तुमची जी काही मर्यादा आहे ती आता क्रॉस होत चाललेली आहे. त्याचबरोबर आता साक्षी जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते. त्याच वेळेला आता साक्षीला सगळं काही सांगण्यासाठीच आता खरं तर दामिनीला सुद्धा जज वॉर्न करतात आणि दामिनीला म्हणतात की तुम्ही तरी तुमच्या अशिलाला जरा काहीतरी सांगा की खोटं बोलू नका म्हणून. दुसरीकडे आता इथे असणारे बाहेर बसलेले हवालदार वकील या संदर्भात चर्चा करत असतात की नक्की कोण केस जिंकणार आहे याबद्दल. पण इथे मात्र कोर्टात मोठाच धमाका होत असतो. अर्जुन आता सगळी ताकद पणाला लावतो आणि एक एक प्रश्न साक्षीला विचारत असतो. साक्षीला म्हणतो, मी साक्षी शिकरे, आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला नीट सांगा, त्या दिवशी तुम्ही रात्री काय करत होतात त्याबद्दल माहिती द्या. खरं तर तुम्ही मला असं म्हटलं होतात की तुम्ही काहीतरी सिनेमाचे तिकीट्स काढले होते, बरोबर ना? तर त्यावर साक्षी म्हणते की हो, मी त्या दिवशी सिनेमाचे तिकीट्स काढले होते. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही सिनेमाचे तिकीट्स काढले होते तर मग तुम्ही आश्रमात जाऊन कशा काय पोहोचल्या? कारण सगळं लोकेशन तर आश्रमाकडचं दिसत आहे, मग हे सगळं कसं झालं? त्याच वेळेला आता साक्षी घाबरलेली असते. साक्षीला तर उत्तर देणं भागच असतं, कारण अर्जुन असे प्रश्न तिला विचारत असतो. त्याच वेळेला आता ती म्हणू लागते, खरं तर मी सगळं काही केलं होतं, म्हणजेच मी त्या दिवशी माझ्या ग्रुपसोबत मूवीला जाणार होते आणि त्या संदर्भातल्या सगळ्या तिकीट्स काढल्या होत्या. पण मी खरं तर ना माझं काम होतं म्हणूनच आश्रमात गेले होते. कोणाकडे काम होतं तुझं? असं अर्जुन उलट प्रश्न विचारतो. त्यावर साक्षी प्रियाचं नाव सांगते. प्रियाला मी काही पैसे उधार दिले होते, तिच्या कॉलेजची फी तिला भरायची होती आणि मला तेच पैसे तिच्याकडनं रिटर्न घ्यायचे होते, यासाठी मी आश्रमात गेले होते. असं सगळं काही प्रियावर आता साक्षी ढकलून देते. साक्षी जेव्हा प्रियावर हे सगळं काही ढकलून देते तेव्हा मात्र आता अर्जुनला तर हसूच येतं, कारण अर्जुनला माहिती आहे की साक्षी ऐन वेळेला असाच काहीतरी दगा देणार आणि या सगळ्यामध्ये प्रियाला सुद्धा अडकवणार. खरं तर अर्जुनला हेच हवं होतं आणि अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे सगळं घडत असतं. आता खरं तर अर्जुन म्हणत असतो की मला ना मिस साक्षी शिकरे यांच्यासोबतच समोर या कटघऱ्यामध्ये प्रिया मधुकर यांना सुद्धा उभं करायचं आहे आणि त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही जेव्हा त्या कॅफेमध्ये भेटला होतात
तेव्हा खरं तर त्या पैशांसंदर्भातच बोलण्यासाठी भेट गेला होता ना, म्हणजे माझ्या हाती जे पुरावे लागले त्यावरून तर मी तोच समजतो आहे, बरोबर की नाही, असं मुद्दामूनच तो म्हणत असतो. त्यावर साक्षी म्हणते की हो, तेच पैसे देण्यासाठी आम्ही भेटलो होतो. पुढे जाऊन आता विचारलं जातं की बघ, अजूनही तुला संधी आहे, जे काही आहे ते बोलून टाक. तिने शिकवल्याप्रमाणे सगळं काही आता जे प्रकरण आहे ते खरं तर प्रियावर शेकायचं हेच तर ठरलेलं असतं त्यांचं, आणि त्या म्हणण्यानुसारच ती करत असते. पण अर्जुनने पण आता उलट तपासणी करण्यासाठी खरं तर प्रियाला कडघऱ्यामध्ये बोलवायचा निर्णय घेतलेला असतो, आणि जजना सुद्धा त्यांनी त्याची परमिशन मागितलेली असते. तर जज सुद्धा आता कोणताही विलंब न करता ते परमिशन देणारच असतात. तेवढ्यातच आता उठून उभी राहते ती म्हणजे दामिनी, आणि आता दामिनी म्हणू लागते की नाही, एकाच वेळेला असं समोरासमोर तुम्ही हे सगळं काही करू शकणार नाही, प्लीज मिलॉर्ड यांना सांगा. परंतु आता हे सगळं काही सांगितल्यानंतर मिलॉर्ड अर्जुनच्या बाजूनेच आता मदत करू लागतात आणि म्हणतात की तुम्हाला जसं हवं आहे तसे तुम्ही प्रश्न मिस प्रिया मधुकर यांना विचारू शकता. आता प्रिया मधुकरला सुद्धा समोर असलेल्या कडघऱ्यामध्येच उभं केलं जातं, आणि त्याचसोबत मधु भाऊ जे असतात त्या मधु भाऊंना सांगितलं जातं की तुम्ही कडघऱ्याच्या बाजूला उभे राहा, प्रिया मधुकर तुम्ही या हाजीर व्हा. त्याचबरोबर आता प्रिया खूप जास्त घाबरलेली असते. प्रियाला समजून जातं की आता आपण संपलो, म्हणजेच आपल्याकडे आता काही सुद्धा उरलेलं नाही, हातात गेलंय सगळं. तर आता प्रिया घाबरत घाबरत का होईना समोर असलेल्या कडघऱ्यामध्ये येऊन उभी राहते. आता अर्जुनला खरं तर यांचं तू मेमे होतं का हेच तर हवं होतं, आणि अगदीच तसंच झालेलं असतं. खरं तर आता अर्जुन जो असतो तो साक्षीला म्हणत असतो, तुम्ही त्या दिवशी काही तिकीट्स काढले बरोबर मूवीचे, आणि मग तुम्ही त्या मूवीला का गेलात नाही, आणि मग आश्रमात जाऊन कशा काय पोचलात. तर त्याच वेळेला आता खरं तर आम्ही मूवीला जाणार होतो, आमची टीम सुद्धा म्हणजेच आम्ही सगळीच जण त्या मूवीला जाणार होतो. आमचा काही मोठा ग्रुप्स होता, त्यामुळे जवळजवळ 10-12 तिकीट्स होत्या, आणि मग त्या 10-12 तिकीट्स आमचा कॅन्सल झाल्यामुळे त्या तिकीट्स फुकट जाणार होत्या. मग मी विचार केला की या सगळ्या तिकीट्स ज्या आहेत त्या कोणाला तरी द्यायला हव्यात. तर आता प्रिया सुद्धा कडघऱ्यामध्ये आलेली असते, आणि अर्जुन घाबरलेल्या प्रियाला म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी एकही प्रश्न विचारणार नाही आहे, तुम्ही निवांत इथे उभे राहा, फक्त जे काही समोर व्यक्ती बोलेल त्याचं प्रत्युत्तर तर तुम्ही देऊ शकता ना. तर त्यावर प्रिया शांत बसलेली असते. प्रियाला आता काय बोलावं आणि काय नको समजत नसतं, कारण हा सामना अगदी अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेला असतो. त्यातच आता साक्षीने जी काही पलटी मारलेली असते त्यामुळे मात्र प्रिया यामध्ये चांगलीच अडकलेली असते. रविराज सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण रविराजांना माहिती असतो की अर्जुन जो आहे तो एकदम करेक्ट करतोय, आणि त्यासोबत प्रिया इतके दिवस खोटं बोलते पण त्याचं कारण तिने अजूनही सांगितलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनने जे काही साक्षीला विचारलेलं असतं तिकीटच्या बाबतीत, आणि मग साक्षी म्हणत असते की मी जे तिकीट्स जे होते ते खरं तर दिले होते ते म्हणजे प्रियाला, कारण मी विचार केला की हे तिकीट्स असे फुकट जाण्यापेक्षा या गया गुजऱ्या या प्रियाला तर मी या तिकीट्स देऊ शकते, आणि म्हणूनच मी तिला ह्या तिकीट्स दिल्या. त्यावर आता अर्जुन तिला परत तपासणी करण्यासाठी प्रश्न विचारतो आणि म्हणतो म्हणजे तुमचे आधीच पैसे त्यांच्याकडे थकलेले असताना सुद्धा तुम्ही त्यांना मूवीच्या तिकीट्स दिल्या, आणि का. त्यावर आता साक्षी म्हणत असते की काय आहे ना, माझे पैसे बाकी होते पण त्यात अशाही तिकीट्स फुकट जाणार होत्या, आणि या गया गुजऱ्या प्रियाला या तिकीट्स देण्यासाठी मला काहीच वाटत नव्हतं. मी विचार केला की जाऊ दे, त्या तिकीट फुकट जाण्यापेक्षा या गरीब प्रियाला तर मी देऊ शकते ना, कारण ही एक नंबरची भिकारडी आहे. या भाषेत आता साक्षी कोर्टामध्ये प्रिया समोर प्रियाबाबत बोलत असते. प्रियाला हे सगळं ऐकून तर जबरदस्त धक्काच बसतो. तर त्याच वेळेला आता साक्षी म्हणत असते की मी हिला त्या तिकीट्स दिल्या, त्यासोबत बरेच पैसे सुद्धा हिला दिले, आणि त्यासाठी मी हिला वारंवार भेटायचे, आणि ते सुद्धा आश्रमात. असं सगळं काही आता साक्षी सांगत असते. साक्षी आता पुढे जाऊन म्हणते की हिला ना एक जर तुम्ही ना आईस्क्रीम जरी दिलं ना फुकटमध्ये ते सुद्धा ती चाटून पुसून खाईल असली ही प्रिया, अशी हिची लायकी आहे. असं आता साक्षी कोर्टात प्रियाबाबत बोलते. तेव्हा मात्र आता प्रियाला खतरनाक मध्ये धक्काच बसतो. प्रिया जी आहे ती म्हणत असते की साक्षी तोंड सांभाळून बोला, हे सगळं काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का. त्याच वेळेला आता प्रिया सुद्धा भडकलेली असते. त्याच वेळेला प्रिया पुढे येऊन म्हणते की खरं तर हिने मला तिकीट दिल्या होत्या, आणि त्या तिकीट्सनेच मी आश्रमातील मुलांना मूवीसाठी पाठवलं होतं. आणि त्याच वेळेला आता हे सगळं तर प्रकरण सांगितलेलंच असतं साक्षीने, पण आता साक्षीने प्रियावर जे जे आरोप केलेले असतात ना, प्रिया भिकारडी आहे, प्रिया पैशाला हापापलेली आहे, आणि ती त्यासाठी काही सुद्धा करू शकते, त्यासाठी मी तिला हे तिकीट्स दिल्या, हे सगळं जेव्हा प्रिया ऐकते ना तेव्हा प्रियाचा मात्र तिळपापड होत असतो. प्रियाला खूप जास्त राग येत असतो, आणि ती साक्षीवर त्या कोर्टात ओरडते सुद्धा. साक्षी बोलताना जरा सावधगिरी बाळग, तुला जरी कळते का तू काय म्हणतेस ते. मी त्या तिकीट तुझ्याकडे पडून होत्या म्हणून घेतल्या, मी काय तुला हट्ट नव्हता केला होता की मला त्या तिकीट्स दे करून मूवीच्या. तर इकडे कोर्टामध्ये खरं तर नागराजला सुमन म्हणत असते की ही साक्षी असे कसे आरोप करू शकते, म्हणजेच किती बोलते ती तन्वीला, आणि तन्वी सुद्धा बघा ना. तर आता नागराज म्हणतो की थांब शांत हो, हे कोर्टात असं होतच असतं. त्याच वेळेला जज म्हणतात की इथे वाद नको आहेत, इथे फक्त संवाद करा, आणि त्याचसोबत हे वाद वाढत चाललेले आहेत. तर त्यावर प्रिया आता शांत राहते, कारण हे दोघींमध्येही अगदी नळावर भांडतात ना तशी भांडणं सुरू होती. खरं तर प्रियामध्ये आणि साक्षीमध्ये अर्जुनला हेच तर हवं होतं, त्यामध्ये प्रिया काय बोलेल हेच तर त्याला अपेक्षित होतं, आणि म्हणूनच तर त्याने हे सगळं केलं होतं. तर दुसरीकडे आता प्रियाला त्यांनी सांगितलेलं असतं मी आम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल खरंच थँक्यू. तर पुढे जाऊन साक्षीला आता तो उलट तपासणी करत म्हणत असतो की बघा त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकीट्स दिल्या म्हणूनच ते गेले तिकडे, पण मला एक गोष्ट सांगा, सगळेजण मूवीला गेलेले असताना तुम्ही आश्रमात काय करत होता. म्हणजेच हा नॉर्मल प्रश्न आहे, तो विचारण्यासारखाच आहे. खरं तर मला सांगा, तुम्ही सगळ्यांना तिकीट्स काढून दिल्यात, सगळेजण तो मूवी पाहायला गेलेत, मग सगळ्यांना नेमकं झालं तरी काय होतं. सगळेजण जेव्हा मूवीला गेलेत तेव्हा आश्रमात कोणीच नव्हतं. हाच तर तुमचा संधीचा योग होता का हे सगळं योगायोगाने घडून आलं होतं. म्हणजे त्याच दिवशी तुमचं सगळं कॅन्सल झालं, त्याच दिवशी तुम्ही या सगळ्या तिकीट्स बुक केलेल्या प्रियाकडे दिल्या, आश्रमातील सगळ्यांना मूवीला पाठवलं, आश्रम रिकामी झालं, हेच तुम्हाला हवं होतं का. म्हणजे पूर्ण रचून केलेला हा डाव होता का.
सांगा, मला उत्तराची अपेक्षा आहे. बोला मिस साक्षी, बोला. आता साक्षी खूप जास्त घाबरलेली असते. तिला या प्रसंगात काय उत्तर द्यावं हे समजत नसतं. प्रिया सुद्धा आता खाली जाऊन बसलेली असते. तर आता प्रिया पण घाबरलेली असते. रविराज तिच्यावर संतापलेले असतात. दुसरीकडे आता अर्जुन जो असतो तो मात्र साक्षीवर आरोप करत असतो आणि साक्षीला म्हणत असतो की मला तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षित आहे. कारण मला एक सांगा, जर आश्रमात कोणी नव्हतं तर तुम्ही आश्रमात का गेला होतात? तिथे असणारे बाग बगीचे बघायला, बागेत फिरायला, की आश्रम बघायला? कशासाठी गेला होतात? इकडे मात्र आता कल्पना म्हणत असते की काय चाललंय हे, म्हणजे ही केस इतकी गुंतागुंतीची आहे का? आणि साक्षी जर सगळं केलंय तर बोलून टाकायचं ना. तर आता त्यांना प्रताप समजवतो आणि प्रताप म्हणतो, अगं हे असंच असतं, ही इतकी गुंतागुंतीची केस आहे म्हणून तर 2 वर्ष अर्जुन केस लढतोय ना. बघितलंच ना, एवढे सगळे पुरावे साक्षीने देऊन सुद्धा अजूनही कोर्टात ही साक्षी खरं सांगते का? तर आता कोर्टामध्ये अर्जुन जो आहे तो उलट प्रश्न साक्षीला करत असतो आणि म्हणत असतो की सांगा मला मिस साक्षी शिकरे, तुम्ही त्या दिवशी आश्रमात का गेला होतात? आश्रमात जाण्यामागचा हेतू काय होता? तिथे तर कोणीच नव्हतं, मग तुम्ही त्या दिवशी का गेला होतात? टेलिकॉम रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे तुमचं लोकेशन तिथे सापडलेलं आहे. त्या दिवशी तुम्ही तिथे होतात हेही आता तुम्ही कबूल केलेलं आहे. पण तुम्ही त्या दिवशी तिथे का गेला होतात? बोला बोला मिस साक्षी, बोला. असं आता अर्जुन बोलत असतो आणि अर्जुन साक्षीवर प्रेशर आणत असतो. पण साक्षी तर आता काहीच बोलत नसते. त्याच वेळेला आता जज देखील म्हणतात की कोर्टाचा वेळ असा वाया झालेला चालणार नाहीये. तर दामिनी उठून आता म्हणू लागते की हे तर चुकीचं आहे, म्हणजेच माझ्या अशिलावर ही जबरदस्ती केली जात आहे, हे रॉंग आहे मिलॉर्ड. त्याच वेळेला आता दामिनीला सुद्धा जज शांत करतात आणि अर्जुनला म्हणत असतात की इतका फोर्स करू नका, पण प्रश्न विचारा. त्याच वेळेला अर्जुनच्या बाजूने सुद्धा यावेळेला जज असतात, त्यामुळे दामिनीची सुद्धा आता बोलती बंद झालेली असते. तर त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की दामिनी मला सांगा, आज तुम्ही तुमच्या अशिलाला शिकवलं नाही आहे का की कोर्टात काय बोलायचं आणि काय नाही? कारण तर आज त्या काहीच बोलत नाहीत, त्या निशब्द आहेत. का बोलत नाहीत आज त्या? तुम्ही ट्रेनिंग दिलं नाही का त्यांना? असंच आता अर्जुन बोलत असतो. त्याच वेळेला मात्र आता तिथे असणारे सगळेच जण इकडे तिकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुनने हे सगळं काही सांगितल्यानंतर साक्षी घाबरलेली असते, कारण साक्षीला आता उत्तर देणं भाग असतो अर्जुनने या विचारलेल्या प्रश्नाचं. तोपर्यंत साक्षीची सुटका होणार नसते. पण साक्षी आता अशी गुरफटलेली असते ना या सगळ्या प्रकरणात की तिला त्या प्रसंगात उत्तर काय द्यावं हे सुचत नसतं आणि म्हणूनच ती घाबरलेली असते. त्यासोबत ती आता दामिनीकडे सुद्धा पाहत असते. दामिनीला सुद्धा आता कळून चुकलेलं असतं आपल्या हातात ना अशी केस निश्चित चाललेली आहे, पण तरी सुद्धा ती अजूनही ठाम राहते, कारण तिने साक्षीला सांगितलेलं असतं की सगळे आरोपी आता लास्टच्या क्षणाला प्रियावर ढकलायचे आणि प्रियाला या सगळ्यासाठी टार्गेट करायचं. हे तर आता कन्फर्म झालेलंच असतं. त्यामुळे आता साक्षी जे आहे ते सगळे आरोप प्रियावर ढकलते. आता प्रियाला समोर असलेल्या करगड्यामध्ये बोलवलं जातं. खरं तर साक्षीला खाली बसवलं जातं. तर आता प्रियावर सगळे आरोप जे आहेत ते अर्जुन मुद्दामून करू लागतो आणि खरं तर प्रियाकडनं आता अर्जुनला सगळं सत्य ऐकायचं असतं आणि त्यामुळेच त्यांनी ही जबरदस्त अशी शाळा केलेली असते. खरं तर साक्षीला खाली बसवलं आहे आणि तिला आता असं वाटत असतं की चला आपण या सगळ्यातून बाहेर पडलो. तर दामिनी मात्र खूप जास्त हसत असते, कारण आता सगळा जो काही केसचा जो डाव असतो तो अर्जुनने उलटून लावलेला असतो, तो सुद्धा आता प्रियावर. खरं तर प्रिया जी आहे ती आता कोर्टात बोलत असते आणि त्याच वेळेला आता प्रियाला अर्जुन मुद्दामून कोर्टात म्हणत असतो की सांगा, तुम्हीच मधुकर यांना मारायचा प्रयत्न केलात ना? त्या दिवशीची तुम्ही संधी बघत होतात आणि तुम्हालाच विलासला नाही तर मधुभाऊंना मारायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही हा पूर्ण प्लॅन जमवून आणलात. मला विलासचा खून करायचा होता, पण त्याचबरोबर मधुभाऊंना सुद्धा या सगळ्यामध्ये संपवायचं होतं आणि म्हणूनच तुम्ही एवढं सगळं काही आहे ते क्रिएट केलं. पण बघा, या सगळ्यामध्ये आता तुम्हीच अडकलेले आहात. प्रिया मधुकर यांनीच हा खून केलेला आहे, हे तर आता अर्जुनने जोरजोरात बोलून सिद्ध केलेलं असतं. मात्र आता प्रिया रडकुंडीला येते आणि प्रिया आता सगळं सत्य बंधवूनच टाकते. प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही नाही नाही, हा खून मी नाही तर हा खून साक्षीने केलाय आणि तिने कोळी झाडताना माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. आता प्रियाचं हे स्टेटमेंट जेव्हा अर्जुनला मिळतं तेव्हा अर्जुनला तर हेच हवं असतं. एवढे वर्ष 2 वर्ष प्रिया खोटं बोलत होती आणि आता चक्क प्रियाने सगळं सत्य जे आहे ते आता ओकून टाकलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुनला जे अपेक्षित असतं तेच आता साध्य झालेलंच असतं आणि त्यामुळे आता अर्जुन जो असतो तो प्रचंड खुश असतो आणि त्यामुळे आता इथे असणारी सायली त्यासोबत दामिनी खूप जास्त बिथरतात, कारण आतापर्यंत त्यांना आनंद झालेला असतो की सगळं काही आपल्या बाजूने झालंय, पण आता सगळं काही उलट फिरलेलं असतं. त्यामुळे आता साक्षी, दामिनी त्यासोबत महिपत सुद्धा आता खूप जास्त घाबरतो. पण आता प्रियाने जेव्हा सत्य सगळं सांगितलेलं असतं त्यामुळे सायली त्यासोबत सुभेदार कुटुंबाला तर खूप मोठा धक्काच बसतो. आता नेमकं प्रियाचं यापुढे काय होईल, प्रियाला कोणती शिक्षा देतील हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. असेच नवनवीन पाहाडांचे अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळतच असतात. त्यासोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. नाही बघ, तू आज अर्जुन बरोबर इथे असायला हवं. नाही म्हणजे मी सुद्धा आलेच आहे तुझ्यासोबत, पण मला हिअरिंगसाठी इथे थांबायला हवं ना. आणि माझी तब्येत तितकीशी बरी नाहीये, मी नाही जाऊ शकत. तुम्ही कोणी जाऊ नका. प्रतिमाच्या बरोबर आता 20 जास्त असेल. तुम्ही सगळ्यात जा. मी प्रतिमाच्या घरी जा. अश्विन, तुला इतका चांगला जावई मिळाल्यावरती आईची काळजी करण्याचं काही कारणच नाही ना. अश्विन,
पण जर काही सिरियस असेल तर मला फोन करू बरं. हो कर मग. माझ्या कोर्टाकडून आजच्या सुनावणीचं थेट प्रसारणांची वितरण करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी कोर्टाची शिस्त पाळावी, कोर्टात शांतता राखावी. कोर्टाची कारवाई सुरू केली जाईल. ॲडव्होकेट नलिनी देशमुख, युअर ओपन स्टेटमेंट प्लीज. युअर ऑनर, खरं तर ही एक ओपन अँड शट केस आहे. खरं तर खूप विचार करायला लागण्यासारखं काही नाही याच्यात. पण ॲडव्होकेट सुभेदार यांनी पूर्ण प्रयत्न केले की सत्य लोकांसमोर येऊ नये. त्यांच्या सासऱ्यांनी आणि त्यांच्या आशीलांनी जो खून केला विलासचा ही गोष्ट सगळ्यांसमोर येऊ नये. आणि मधुकर पाटील सुद्धा त्यांनी अत्यंत सोयीस्करपणे त्यांचा आश्रम म्हणजे आश्रमाची जागा विकत घ्यायला आलेल्या एका साध्या सरळ बिझनेस वुमनचं नाव घेतलं. फक्त नाव घेतलं साक्षी शिकरे आणि लाडक्या जावयांनी ॲडव्होकेट सुभेदारांनी तिला अडवण्याचं ठरवलं. पण मला पूर्ण खात्री आहे की आपली न्यायदेवता असं होऊ देणार नाही. कारण मधुकर पाटील सारखा कुणी आपल्या समाजात फोकाट ठेवू शकत नाही. त्यांनी आपल्या समाजाला फोकाय, आपल्या सगळ्यांच्या भवितव्याला फोकाय. माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की विलास मर्डर केसमध्ये आरोपी मधुकर पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. ॲडव्होकेट अरुण सुभेदार, युअर ओपन स्टेटमेंट प्लीज. मिलॉर्ड, खोटं काय आणि खरं काय सत्य लपवण्याचे प्रयत्न तर खूप केले ॲडव्होकेट नलिनी देशमुख आणि त्याचे क्लायंट साक्षी शिकरे या कोर्टात एकही खरं बोललं नाही. त्याची खोटं बोलण्याची लिस्ट खूप मोठी. पण आज अजून एक सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. त्यासाठी मला साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची परमिशन आहे. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतो मी जेव्हा मी साक्षी शिकरे एकदम कॉन्फिडेंटली आल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023 त्या रात्री मी इव्हनिंग रिसॉर्टमध्ये होतो. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर यांचं कॉन्फिडन्स गायबच झालंय. कारण मी हे प्रूव्ह केलंय की त्या 13 जानेवारीला वाचलेल्या आश्रमाच्या आत होत्या. याआधी सुद्धा कोर्टात म्हणाले की मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते. माझ्या फोनचं लोकेशन हे आश्रमातलं का दाखवतात मला खरंच माहित नाही. रिपोर्ट टेलिफोन कंपनी करून मला सांगा साक्षी शिकरे